संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकम् व्यूढम् दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्। श्लोकाचा मराठी अर्थ. संजय म्हणतोय, पांडवाची सेना युद्धासाठी व्यवस्थितपणे मांडलेली पाहून आता राजा दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्यांजवळ गेला आहे आणि त्यांनी काही शब्द सांगितले आहेत. पांडवांची सेना नीटनेटक्या रचनेत उभी आहे हे पाहून दुर्योधन थोडा अस्वस्थ झाला आणि आपल्या गुरु द्रोणाचार्याजवळ जातो. नातील उदाहरण. समजा स्पर्धा परीक्षेची तयारी चालू आहे. तुम्ही पाहिलं की दुसरा कोणी मित्र खूप शिस्तीने अभ्यास करतोय, स्ट्रॅटेजी तयार करून काम करतोय. तेव्हा आपल्या मनात विचार येतो, आपण अजून कोणाकडे मार्गदर्शन घ्यायला जायला पाहिजे का? दुर्योधनची मनस्थिती बाहेरून राजासारखी असली तरीही तो आतून अस्वस्थ झालेला आहे. ज्या क्षणी आपल्याला एखाद्याचं कौशल्य दिसतं तेव्हाही आपल्या मनातनी खंत निर्माण होते. त्याचे मूल्य. स्पर्धा, संघर्ष किंवा आयुष्यातील कोणतीही कठीण वेळ ती आपल्याला शिकवते की योग्य मार्गदर्शन घेणं हे कमजोरीचं नाही तर हुशारीचंच लक्षण आहे. स्पर्धा म्हणजे संधी. योग्य गुरु मिळाला की युद्ध अर्धवट जिंकल्यासारखंच.